पाहिलं कसं पाहिलं. इकडे नाही जाते पाहिजे, पाणी जवळ आलं ना. लावायची का तिथे इकडं? आणि धरू ना जवळ आहे. नमस्कार. तर आज आम्ही बंधाऱ्यावर आलोय. तर हे बघा असं देशी जुगाड केलाय आम्ही छोटे मासे पकडायसाठी. तर या बाणांमध्ये आपल्याला चपाती टाकून मासे धरायचे आहे. तर कशी धरायचे ते तुम्हाला दाखवते. दूध घेतला इकडे मध्ये लावून मी तिकडे लावून येते. बरं सांगा सोडून भरपूर मासे आले. बघू काढून. एवढ्याच्यात कालवण होऊन जाईल, काय धरायची गरज येणार नाही. तेवढ्या याच्यापर्यंत असते तर अजून बरं. ती कुठं टाकेली? मी इकडेच टाकेल पुढं. ते इकडं पुढं दोन आहे. की काढून दोन. तर पळतील ते. एवढे मासे धरले मी. आता एवढ्याच्यात आपले कालवण तयार होईल. एवढे मासे भेटले. आता याचं मी कालवण बनवणार आहे. आधी मी धुवून घेते. अंडे आहे का? हे नदीच्या पाण्याने धुवून घेतले. आता चांगल्या पाण्याने एकदा धुवून घेतले का लगेच आपल्या कालवणाला टाकायला तयार होईल.
इथं जागा पाहिली मी, आता इथंच कालवण बनवते आणि इथंच मस्तपैकी जेवण करते. दीदी तू आणले का बघ, इथं चूल मांडली आहे. आता इथंच मी कालवण बनवून घेते. मसाले काढून घेतले आणि चूल पण पेटली आता. या छोट्या माशांसाठी काय जास्त मसाले लागते नाही. त्याच्यामध्ये मी 1 चमचा भरकणी घेतली आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, कैरी घेतली कापून आणि 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा काळा मसाला आणि आलं लसूणची पेस्ट. आता मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. लगेच त्याच्यात आपल्याला मसाले टाकून द्यायचे. मसाले परतले, आता मी मासे टाकून घेते. आता हे आपल्याला जास्त हलवायचे नाही, लगेच त्याच्यात पाणी ओतून द्यायचंय. जास्त हलवली का माशी तुटून जाते. चवीनुसार मीठ टाकून घेते. आता हे आपल्याला 5-10 मिनिटं शिजून द्यायचंय, कारण की या माशांना जास्त वेळ शिजायला लागत नाही. थोड्या जाळावर लगेच शिजून जाते. 5-10 मिनिटं झाले, आपलं कालवण पण शिजलंय. आता मी जेवण करायला घेते. कालवण हे झालंय. भात आणि चपात्या मी घरूनच आणलं होत्या. कसं झालं कालवण? मसाला फक्त आली जातो. आणि झालं का? दिदीची चटणी नाही झालं? एकदम मस्त झालंय कालवण. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. कसं झालं कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा.